हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. व्हॉट्सॲपवर एक पोस्ट वाचली, मला आवडली, खास तुमच्यासाठी. परतफेड. कसे आहात हा एवढा एक प्रश्न त्यांनी विचारला आणि रोज दिसणाऱ्या पण जास्त परिचय नसणाऱ्या त्या व्यक्तीसमोर मी मनसोक्त रडलो. तो म्हणाला, भरपूर रडून घ्या, मला वेळ आहे, आजच रडायचं आणि पुन्हा मात्र कधीसुद्धा डोळ्यातून पाणी काढायचं नाही. त्यानंतर मला मात्र त्याने जे काही सांगितलं त्यामुळे माझा अंतर्बाह्य असा कायापालट झाला. काय सांगितलं असेल त्यानं? तो शांतपणे म्हणाला की आपण हा जो मनुष्य जन्म घेतलाय ना, तो आपल्या अपेक्षापूर्तीकरता नक्कीच नाही आहे किंवा नसावा. कारण आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्याकडूनच अपेक्षा ठेवत असतो आणि बऱ्याचदा त्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळे उरतात त्या फक्त जाणणाऱ्या व्यथाच. माझ्या मते हा आपला जन्म अपेक्षापूर्तीकरता नाहीच आहे, तर हा आहे कुठेतरी केव्हा तरी राहून गेलेल्या दुसऱ्यांच्या परतफेडीसाठी. जसं तुमच्या आयुष्यात अचानक तुमचा जोडीदार हा जग सोडून गेला, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण केलात, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्याकरता हा जन्म घेतला. याचा अर्थ कोणत्या तरी एका जन्माची परतफेड तुमच्याकडून झाली, ते अकाउंट तुमचं संपलं. आता याच दृष्टिकोनातून आयुष्यातल्या सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा. मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाही किंवा तुमच्या लाडक्या लेकीनं तुमच्या मनाविरुद्ध जाऊन परस्पर लग्न केलं, ही सुद्धा तुम्ही कोणती तरी परतफेड करता आहात हे लक्षात घ्या. परतफेडीचा हा हिशोब या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हाला मरण येतच नाही. तेव्हा मनातल्या मनात परमेश्वराला उद्देशून तुम्हाला का जगवलंस हा प्रश्न विचारू नका. जे झालं ते चांगलं झालं आणि जे होईल ते चांगलंच होईल असा दृष्टिकोन ठेवून सकारात्मक जीवन जगा आणि इतरांना तशी प्रेरणा द्या. कुठलीही व्यक्ती असो, ती तुमच्याशी विचित्र वागली, तुमचा अपमान केला, तुमच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा तुमच्या उपकारांचं त्याला विस्मरण झालं असेल, तेव्हा एक एक अकाउंट पूर्ण झालं असं समजा आणि तसं आजपासून स्वतःला सांगायला लागा. बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर अकाउंट क्लोज्ड असा शिक्का मारतात ना, त्याप्रमाणे जेव्हा एकांत मिळेल तेव्हा आपलं अकाउंट क्लोज झालं ह्याचा विचार करा आणि पासबुक जाळून टाका. परतफेडीचा एकही क्षण टाळू नका. कदाचित सुरुवातीला तुम्हाला थोडंसं जड जाईल, पण आपलं मन जेवढं बलदंड असतं ना, तेवढंच ते लवचिक पण असतं. तेव्हा मनाला सांगा, बाबा रे, आयुष्यभर तुझं ऐकलं, तुझ्या हुकुमात राहिलो, आता तुझी गुलामी मी सोडून देतोय, आजपासून तुला मी मुक्त केलंय. हा प्रयोग करा आणि किती खाती पटापट बंद होत आहेत ह्याची प्रचिती घ्या. मी सुद्धा उद्या तुम्हाला ओळख दाखवली नाही तर तुमच्या पासबुकात माझी एकच एंट्री होती असं समजा. परमेश्वराला दोष देण्यापेक्षा फक्त परतफेड आणि परतफेड हा एकच मंत्र ध्यानात ठेवा आणि बघा तुम्हाला तुमचं आयुष्य किती सुंदर वाटेल. तुमच्या आयुष्यातून निगेटिव्हिटी कायमची निघून जाईल. आणि चला आता मी येतो असं म्हणत तो कधीतरी भेटणारा पण उर्वरित आयुष्य आनंदानं कसं जगायचं हा धडा शिकवून निघून गेला. इतकं सगळं बोलून मी उठलो. आज ही मुक्ती मिळून 5 वर्ष झाली. मी आयुष्य खूप मस्त जगतोय, तृप्त आहे. तुम्ही सहन करतो हे इतक्या वेळा सांगितलं, याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाहीत. तुम्ही फक्त दुःख वाटत असतात. जो सहन करतो ना, तो कधीही बोलत नाही. चला तर मित्रांनो, आजपासून आपण सुद्धा आपल्या आयुष्यात कोणाकडून अपेक्षाभंग करून घेण्याऐवजी फक्त परतफेडीचं आयुष्य जगायला सुरुवात करून उर्वरित आयुष्य मजेत घालवूया. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका, आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.